सहज इंग्लिश या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन. यालाच डायरेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन असे सुद्धा म्हणतात. स्पीच म्हणजे काय? तर स्पीच म्हणजे संभाषण. यामध्ये एक स्पीकर असतो तर दुसरा लिसनर. सो टाइप्स ऑफ स्पीच आर डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच म्हणजेच प्रत्यक्ष कथन होय. बोलणाऱ्या व्यक्तीचे वाक्य जसेच्या तसे त्याच्या शब्दात सांगणे म्हणजेच डायरेक्ट स्पीच होय. फॉर एक्झाम्पल, राम सेड टू सीता, कॉमा, आणि हे पुढील वाक्य बघा, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलंय, ज्याला म्हणतात रिपोर्टेड स्पीच. आय एम क्लेवर. सो राम इज रिपोर्टर. सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब आहे, निवेदक क्रियापद. सीता ही लिसनर आहे. आणि हे दोन जे वाक्य आहेत, राम सेड टू सीता आणि त्याला जोडणारा कॉमा दिलेला आहे, आय एम क्लेवर. आय एम क्लेवर हे रिपोर्टेड स्पीच आहे. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याला रिपोर्टेड स्पीच असे म्हणतात. प्रत्यक्ष कथनामधील वाक्यामध्ये मित्रांनो, स्वल्पविराम, अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह अशा विरामचिन्हांचा वापर केला जातो. इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच बोलणाऱ्या व्यक्तीचे वाक्य जसेच्या तसे त्याच्या शब्दात न सांगता दुसऱ्या व्यक्तीने तिसऱ्या व्यक्तीला सांगणे किंवा इतरांना सांगणे म्हणजेच इनडायरेक्ट स्पीच होय. फॉर एक्झाम्पल, राम सेड टू सीता, कॉमा, आय एम क्लेवर. हे डिरेक्ट नरेशन मधलं वाक्य आहे. त्याचं इनडायरेक्ट नरेशन कसं होईल? राम टोल्ड सीता दॅट ही वॉज क्लेवर. मित्रांनो, यामध्ये काही नियम आहेत. सेड टूच्या ऐवजी टोल्ड घ्यावे, कॉमा, त्याच्याऐवजी दॅट हे कनेक्टिव्ह वर्ब म्हणजेच कंजंक्शन घ्यावे. पुढचा नियम आहे, कोण कोणास उद्देशून म्हणालेले आहे. राम सेड टू सीता, राम सीतेला म्हणाला आहे, आय एम क्लेवर. आय एम क्लेवर हे आय हा कोण आहे? राम आहे, म्हणून या ठिकाणी ही घेतलेलं आहे. एम इज आर या ठिकाणी काळ पाहायचा आहे. हा साधा वर्तमान काळ आहे मित्रांनो. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, त्याचं सिंपल पास्ट टेन्स मध्ये रूपांतर होतं. आय एम क्लेवर त्याचं ही वॉज क्लेवर. उत्तर काय झालंय? राम टोल्ड सीता दॅट ही वॉज क्लेवर. डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना सर्वसाधारणपणे वाक्याचे खालील प्रकार पडतात. फर्स्ट वन, असर्टिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य. सेकंड वन, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य. थर्ड वन, इम्परेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. फोर्थ वन, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. मित्रांनो, पाचवाही प्रकार आहे ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणजे इच्छादर्शक वाक्य. पण वेळेअभावी आपण आज फक्त 4च वाक्यांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. लेट्स सी असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. फॉर एक्झाम्पल, श्रुती सेड, आय ड्रिंक ब्लॅक टी एव्हरी मॉर्निंग. या ठिकाणी मित्रांनो, रिपोर्टर ही श्रुती आहे, परंतु लिसनर या वाक्यात नाही. रिपोर्टर हे जर कोणाला उद्देशून बोलले आहे हे माहीत नसेल तर रिपोर्टिंग वर्ब सेड आणि सेडच लिहावे, त्यामध्ये बदल करू नये. स्वल्पविराम व अवतरणचिन्हे काढून टाकून त्याऐवजी दॅट हे कंजंक्शन वापरावे. वाक्यामध्ये दिलेल्या काळामध्ये योग्य तो बदल करावा. डायरेक्ट स्पीचचे हे सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य आहे. श्रुती सेड, आय ड्रिंक ब्लॅक टी एव्हरी मॉर्निंग. त्याचं रूपांतर मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्सचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना सिंपल पास्ट टेन्स होणार आहे. याचं उत्तर काय होईल? श्रुती सेड दॅट शी ड्रँक ब्लॅक टी एव्हरी मॉर्निंग. Second example, Anushka said, I am learning to play the guitar. This is
present continuous tense sentence. So now we have to change it into indirect speech, that is past continuous tense. Anushka said, I am learning to play the guitar. So the answer is, Anushka said that she was learning to play the guitar. मित्रांनो, या ठिकाणी अनुष्का ही रिपोर्टर आहे आणि कॉमा आणि इन्व्हायटेड कॉमा काढलेला आहे. कॉमाच्या ठिकाणी दॅट घेतलेला आहे. अनुष्का ही मुलगी असल्यामुळे आयच्या ठिकाणी शी घेतलेला आहे आणि सहाय्यकारी क्रियापद जे एम आहे त्या ठिकाणी वॉज घेतलेलं आहे. आय एम त्याचं शी वॉज झालेलं आहे. मग आय एम लर्निंग टू प्ले द गिटार त्याचं इनडायरेक्टमध्ये शी वॉज लर्निंग टू प्ले द गिटार असं रूपांतर झालेलं आहे. मित्रांनो, डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना आपण 4 वाक्यांचा विचार करणार आहोत. ॲसर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तसेच 4 नियमसुद्धा आपण पाहणार आहोत आणि 4 बदलसुद्धा आपण पाहणार आहोत. मग 4 नियम कोणते? तर पहिला नियम आहे, दिलेले वाक्य कोण कोणास उद्देशून म्हणाले आहे ते ओळखावे. दुसरा नियम, रिपोर्टिंग वर्ब सब्जेक्टच्या ऐवजी टोल्ड लिहावे. तिसरा नियम, दिलेल्या वाक्यातील स्वल्पविराम काढून त्याऐवजी दॅट लिहावे आणि अवतरण चिन्हे काढून टाकावीत. चौथा नियम आहे, दिलेल्या वाक्यातील कर्त्याच्या लिंग वचन भेद व काळानुसार योग्य तो बदल करावा व दिलेल्या वाक्यातील पहिल्यांदा सर्वनामामध्ये होणारा बदल तो दुरुस्त करावा. दुसरा बदल आहे सहाय्यकारी क्रियापदामध्ये होणारा बदल. तिसरा बदल आहे काळामध्ये होणारा बदल आणि चौथा आहे इतर बदल. हे सर्व बदल ज्या त्यावेळी योग्य रूपात करावे. तर सर्वात प्रथम आहे सर्वनामामध्ये होणारा बदल, तो आपण पाहूया. डायरेक्ट स्पीचमध्ये आय हे सर्वनाम असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये ही किंवा शी हे सर्वनाम लिहावे. डायरेक्ट स्पीचमध्ये यू हे एकवचन सर्वनाम असेल तर इनडायरेक्टमध्ये ते ही किंवा शी लिहावे. डायरेक्टमध्ये यू हे अनेक वचन असेल तर इनडायरेक्टमध्ये दे लिहावे. डायरेक्टमध्ये युअर हे एकवचन असेल तर हीज किंवा हर लिहावे. युअर हे अनेक वचन असेल तर देअर लिहावे. आवर असेल तर देअर लिहावे. मी असेल तर हिम ऑब्लिक हर असे लिहावे. म्हणजे मुलगा असेल तर हिम, मुलगी असेल तर हर. दुसरा बदल आहे सहाय्यकारी क्रियापदामध्ये होणारे बदल. डायरेक्ट स्पीचमध्ये जर सहाय्यकारी क्रियापद एम किंवा इज असेल तर इनडायरेक्टमध्ये वॉज लिहावे. सहाय्यकारी क्रियापद डायरेक्ट स्पीचमध्ये आर हे एकवचने असेल तर इनडायरेक्टमध्ये ते वॉज लिहावे. डायरेक्ट स्पीचमध्ये आर हे अनेक वचने असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये ते वेअर लिहावे. डायरेक्ट स्पीचमध्ये वॉज ऑब्लिक वेअर असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये वॉज हॅड बीन असे लिहावे. डायरेक्ट स्पीचमध्ये हॅव ऑब्लिक हॅज असेल तर इनडायरेक्टमध्ये हॅड लिहावे. डायरेक्टमध्ये डीड असेल तर इनडायरेक्टमध्ये हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल असे लिहावे. डायरेक्टमध्ये विल असेल तर इनडायरेक्टमध्ये वूड लिहावे. डायरेक्टमध्ये शाल असेल तर इनडायरेक्टमध्ये शूड लिहावे. कॅन असेल तर कुड लिहावे. मे असेल तर माईट. मस्ट असेल तर मस्ट ऑब्लिक हॅड टू आणि शेवट ऑट टू असेल तर ऑट टूच लिहावे. तिसरा बदल आहे काळामध्ये होणारे बदल. म्हणजे या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स डायरेक्टमध्ये असेल तर इनडायरेक्टमध्ये सिंपल पास्ट टेन्स होतं. डायरेक्टमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर इनडायरेक्टमध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स होतो. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं पास्ट परफेक्ट टेन्समध्ये रूपांतर होतं. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये रूपांतर होतं. सिंपल पास्ट टेन्सचं पास्ट परफेक्ट टेन्समध्ये रूपांतर होतं. पास्ट कंटिन्युअस टेन्सचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये रूपांतर होतं. चौथा शेवटचा बदल म्हणजेच इतर बदल. डायरेक्टमध्ये दिस असेल तर इनडायरेक्टमध्ये दॅट होतं. दीज असेल तर दोज. हिअर असेल तर देअर. नाऊ असेल तर देन. ॲगो असेल तर बिफोर. हेन्स असेल तर देन्स.
टुडे असेल तर दॅट डे, टुमारो असेल तर द नेक्स्ट डे, यस्टरडे असेल तर द डे बिफोर, टू नाईट असेल तर दॅट नाईट, लास्ट नाईट असेल तर द प्रिव्हियस नाईट, नेक्स्ट वीक असेल तर द फॉलोइंग वीक, नेक्स्ट मंथ असेल तर द फॉलोइंग मंथ, नेक्स्ट इयर असेल तर द फॉलोइंग इयर, आणि शेवट यट असेल तर टिल देन. लेट्स सी an interrogative sentence. A sentence that asks a question is called interrogative sentence. Interrogative sentence begins with capital letter and ends with the question mark. Interrogative sentence म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. ज्या वाक्याची सुरुवात प्रश्नाने केली जाते अशा वाक्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणतात. मग मित्रांनो, प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार आहेत. एक WH टाईप क्वेश्चन आणि एक येस नो टाईप क्वेश्चन, म्हणजेच वर्बल क्वेश्चन. WH टाईप क्वेश्चन म्हणजे ज्या प्रश्नांची सुरुवात व्हॉट, वेअर, व्हेन, हू, होम, वाय, हुज, हाऊ मेनी या शब्दांनी होते, त्याला WH टाईप क्वेश्चन म्हणतात. तर वर्बल म्हणजे तोंडी प्रश्न, ज्या प्रश्नांमध्ये येस किंवा नो म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन की सहाय्यकारी क्रियापदाने या प्रश्नांची सुरुवात होते. डू, डज, डीड, एम, इज, आर अशा सहाय्यकारी क्रियापदाने या प्रश्नांची सुरुवात होते, म्हणून ह्याला वर्बल क्वेश्चन असे म्हणतात. तर पहिलं उदाहरण आपण पाहूया WH टाईप क्वेश्चनचं. मित्रांनो, टीचर सेड टू द स्टुडंट वाय आर यू लेट टुडे. सी हियर the reporter is teacher and the listener is student, and reporting verb is said to. So here is a question, why are you late today? So answer is teacher asked the student why he was late that day. मित्रांनो, या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य आहे. या प्रश्नार्थक वाक्याचे काही नियम आहेत. पहिला नियम आहे, कोण कोणास उद्देशून म्हणाले आहे ते पहिल्यांदा ओळखावे. दुसरा नियम, डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना दिलेल्या वाक्यातील रिपोर्टिंग वर्ब सेड अथवा सेड टूच्या ऐवजी आस्क लिहावे. जर प्रश्न तोंडी असेल म्हणजेच वर्बल क्वेश्चन असेल तर आस्क नंतर इफ किंवा वेदर हे कंजंक्शन वापरावे. चौथा नियम आहे, रिपोर्टेड स्पीचमधील वाक्याचे रूपांतर साध्या वाक्यात करावे, म्हणजे त्याची रचना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी करावी. आता वर्बल क्वेश्चन पाहूया, म्हणजे यस नो टाईप प्रश्न आहे. डू यू लाईक बनाना, शी आस्क. बघा, प्रश्नाची सुरुवात डूने झालेली आहे. मग उत्तर काय होईल? शी आस्क इफ आय लाईक्ड बनाना. बघा, या ठिकाणी कंजंक्शन इफ वापरलेलं आहे. पुढील उदाहरण, ही आस्क वेअर डीड रोहित गो यस्टरडे. ही आस्क वेअर डीड रोहित गो यस्टरडे. इट इज इन सिंपल past tense. We have to change it into indirect speech. Now he asked where Rohit had gone the day before. We change this sentence into past perfect tense. मित्रांनो, हे वाक्य ही आस्क वेअर डीड रोहित गो यस्टरडे हे सिंपल पास्ट टेन्सचं उदाहरण होतं. त्याचं आपण पास्ट परफेक्ट टेन्समध्ये रूपांतर केलेलं आहे. ही आस्क वेअर रोहित हॅड गॉन द डे बिफोर किंवा द प्रिव्हियस डे सुद्धा लिहू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल, शी आस्क हिम वाय इज द बॉय लाफिंग. शी आस्क हिम वाय इज द बॉय लाफिंग. तर हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील वाक्य आहे. त्याचा आपल्याला पास्ट कंटिन्युअसमध्ये चेंज करायचं आहे. शी आस्क हिम वाय द बॉय वॉज लाफिंग. पुढचा एक्झाम्पल, हू हॅज इटन ऑल द चॉकलेट्स आस्क सार्थक्स मदर. उत्तर, सार्थक्स मदर आस्क हू हॅड इटन ऑल द चॉकलेट्स. पुढील प्रकार आहे मित्रांनो इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये दिलेल्या वाक्याच्या भावार्थानुसार
रिपोर्टिंग वर्ब म्हणजेच निवेदक क्रियापद वापरावे. विनंती असेल तर रिक्वेस्टेड, सल्ला उपदेश असेल तर ॲडवाईज, सुचवले असेल तर सजेस्टेड, इशारा दिला असेल तर वॉर्न हे शब्द वापरावे. जर वाक्याचा भावार्थ प्रकट होत नसेल तर आस्क किंवा टोल्ड वापरावे. फॉर एक्झाम्पल, अक्षय सेड, गिव्ह मी अ पेन. अक्षय आस्क टू गिव्ह हिम अ पेन. तर नियम काय होईल मित्रांनो? पहिला नियम, कोण कोणास उद्देशून म्हटले आहे ते ओळखावे. वाक्यातील स्वल्पविराम व अवतरण चिन्ह काढून टाकावीत. दुसरा नियम, वाक्याच्या भावार्थानुसार निवेदक क्रियापद वापरावे. तिसरा नियम, रिपोर्टेड स्पीचमधील वाक्य निवेदक क्रियापदानंतर टू ने जोडावे. चौथा नियम, दिलेल्या वाक्याच्या काळात बदल करू नये. पाचवा नियम, नकारार्थी आज्ञार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना डोंट हे शब्द काढून त्याऐवजी नॉट टू हे शब्द वापरावे. चला तर काही उदाहरणं पाहूया. टर्न ऑफ द टीव्ही, हिज फादर टोल्ड हिम. टर्न ऑफ द टीव्ही, हिज फादर टोल्ड हिम. आन्सर, हिज फादर टोल्ड हिम टू टर्न ऑफ द टीव्ही. Third example, get out of my shop. The shopkeeper yelled her. yelled, yelled म्हणजे ओरडणे. The shopkeeper told her to get out of his shop. Next example, the doctor said to the patient, take medicine for a week. The doctor advised the patient to take मेडिसिन फॉर अ वीक. मित्रांनो, आज्ञार्थी नकारार्थी वाक्य असेल तर बघा काय झालेलं आहे. फादर सेड टू द चाइल्ड, डोंट प्ले ऑन द रोड. फादर वॉर्न द चाइल्ड नॉट टू प्ले ऑन द रोड. तर काही वेळा मित्रांनो, आज्ञार्थी वाक्याची सुरुवात लेट्स या शब्दाने केली जाते. एक्झाम्पल, सचिन सेड, let's play cricket. Sachin suggested that they should play cricket. यामध्ये नियम असा होतो की आज्ञार्थी वाक्याची सुरुवात लेट्सने केलेली असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना सजेस्टेड हे रिपोर्टिंग वर्ब वापरावे. पुढील नियम, अवतरण चिन्ह काढून दॅट हे कनेक्टिव्ह वर्ड वापरावे. पुढचा नियम, लेट्स म्हणजेच वी शाल, त्याऐवजी इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना दे शूड लिहून उर्वरित वाक्य त्यापुढे लिहावे. सेकंड एक्झाम्पल आहे, रोहित सेड टू विराट, लेट्स हॅव अ कप ऑफ टी. मग उत्तर काय होईल? रोहित सजेस्टेड टू विराट दॅट दे शुड हॅव अ कप ऑफ टी. प्रकार आहे मित्रांनो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्य म्हणजे आपल्या मनातील आनंद, दुःख, राग, भीती, आश्चर्य इत्यादी भावना ज्या वाक्यातून प्रकट केल्या जातात त्याला उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात. तर मित्रांनो, अशा एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना प्रथम अवतरण चिन्हातील उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करावे. म्हणजेच इथं एक उदाहरण दिलंय, मीना सेड हाऊ हॅपी राजू इज. मीना सेड हाऊ हॅपी राजू इज. त्याचं विधानार्थी वाक्य कसं होईल? हाऊ हॅपी राजू इज म्हणजेच राजू इज व्हेरी हॅपी. दुसरा नियम असेल, सेट किंवा सेट टूच्या ऐवजी एक्सक्लेम वापरावे. तिसरा नियम, स्वल्पविराम व अवतरण चिन्हाऐवजी दॅट हे कंजंक्शन वापरावे. वाक्यातील उद्गारवाचक चिन्ह काढून टाकावी. पाचवा नियम आहे, जर रिपोर्टेड स्पीचमध्ये आनंद व्यक्त केला असेल म्हणजेच हुर्रे असेल तर एक्सक्लेम विथ जॉय. सॉरी असेल तर एक्सक्लेम विथ रिग्रेट. अलास असेल तर एक्सक्लेम विथ सॉरो. आउच असेल तर एक्सक्लेम विथ
pain. पुढील उदाहरण, she said, how funny it is. How funny it is. याचं विधानार्थी वाक्य बघा, it is very funny. She exclaimed that it was very funny. Indirect कसं होईल? She exclaimed that it was very funny. Mohan said to Mohini, what a good picture it is. उत्तर, Mohan exclaimed Mohini that it was a very good picture. तिसरं उदाहरण, boys said, hooray, we have won the match. Boys exclaimed with joy that they had won the match. Next example, ouch, I am suffering from headache. Sima said. Sima exclaimed with pain that she was suffering from headache. Next example, alas, poor beggar is dead. He said. Answer, he exclaimed with sorrow that poor beggar was dead. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.